झालं. बिलाव बोलायला लागेल ना, बिलाव तर अधिकार आहे. धन्यवाद सभापती महोदय. नाही सुधारित या ठिकाणी खालच्या सुधारणा लेट झाले. या ठिकाणी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व आदी नियम 1963 यात सुधारणा करण्याचे हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं हे बिल अत्यंत महत्वाचे बिल आहे. कारण आज अशा तारखेला हे बिल आलेलं आहे की शेतकऱ्यांचे पंतप्रधान शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे. बाबू गेनू ज्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ती स्वतःची आहुती दिली परदेशी मालाला विरोध करण्यामध्ये, त्यांची आज ही पुण्यतिथी आहे. आणि अशा दिवशी हे अत्यंत महत्वाचं बिल आलंय. शरद जोशींनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा लढा शेतकऱ्याचा उभा केला आणि एका बाजूला मुक्त बाजारपेठेचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं. तुम्ही मंत्री असताना आपण शासन निर्णय केला आणि आज शेतकऱ्याच्या पायामध्ये परत जंजीर घालण्याचं काम या बिलाच्या माध्यमातून होत आहे. सभापती महोदय, राष्ट्रीय कृषी बाजार हे नाव फार चांगलं आणि गोंडस आहे. परंतु मला या ठिकाणी सभापती महोदय, तुम्ही काही काळ या खात्याचे मंत्री होता, मी या खात्याचा काही काळ मंत्री होतो. त्यावेळी एक चांगला निर्णय मी असताना झाला होता की आडत नियमनमुक्त पुन्हा खुलं मार्केट, शेतकऱ्यांच्या प्रोड्युसर कंपन्या निर्माण करणं, असे काही निर्णय त्यावेळी घेतले गेलेले होते. पण आता पणन खातं हे मार्केटिंग खातं आहे आणि खऱ्या अर्थानं पणन खात्याचं काम काय आहे? शेतकऱ्याला बाजारपेठा निर्माण करून देणं, शेतकऱ्याला स्वतःचा माल विकता आला पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणं. परंतु ह्या बिलामध्ये जर बघितलं, राष्ट्रीय कृषी बाजार समिती स्थापन होणार, ती किती 80,000 मेट्रिक टन ज्या बाजार कमिटीची उलाढाल आहे त्या मार्केट कमिटीला आपण राष्ट्रीय बाजार म्हणणार आणि त्याचा चेअरमन कोण होणार? पणन खात्याचे मंत्री. अध्यक्ष उपाध्यक्ष कोण होणार? पणन खात्याचे राज्यमंत्री. मला हे कळत नाही की लोकशाही मार्गाने मार्केट कमिटीवरती संचालक मंडळ निवडून येतं, शेतकरी त्याला मतदान करतो, शेतकऱ्याचे प्रतिनिधी जातात, त्याऐवजी खात्याचा मंत्री त्या मार्केट कमिटीचा अध्यक्ष होणार. पण मला वाटतं की पणन खात्याचं नाव बदललं का काय आपण की मार्केट कमिटी पणन खातं? म्हणजे नेमकं चाललंय काय? म्हणजे एका बाजूला शेतकऱ्याला स्वातंत्र्य देण्याच्या ऐवजी त्याचं स्वातंत्र्य आपण या माध्यमातून हिरावून घेत आहे. मग राज्यामध्ये राष्ट्रीय मार्केट कमिटी अंतर्गत, कृषी बाजार समिती अंतर्गत किती मार्केट कमिट्या येतील? मग नाशिक येणार आहे, मुंबई येणार आहे, पुणे येणार आहे, अमरावती येणार आहे, नागपूर आहे, आपलं कोल्हापूर येऊ शकतं, सांगली येऊ शकतं, कारण इतर राज्यातनं आपल्यालाही माल येतो. मग या सगळ्या राष्ट्रीय कृषी बाजार समित्या जर झाल्या तर सगळ्याचं चेअरमन पणन खात्याचे मंत्री होणार का? तेवढा वेळ त्या खात्याच्या मंत्र्याकडे आहे का? ते मंत्री सगळ्या ठिकाणी जाणार आहेत का? हा खऱ्या अर्थानं ह्यातला महत्वाचा मुद्दा आहे. केंद्राचा नियम आहे की 30% माल ज्या बाजार कमिटीमध्ये परराज्यातून येतो त्या बाजार समितीला राष्ट्रीय कृषी बाजार समिती असं संबोधण्यात यावं. परंतु हे कुठे मला या बिलामध्ये कुठेही दिसत नाही. दुसऱ्या बाजूला आदरणीय बंटी पाटील साहेबांनी थोडा ओहापोह केला. याच्यातले संचालक जर बघितले तर कृषी आयुक्त सहसंचालक किंवा त्या दर्जाचा अधिकारी राहील,
पणन संचालक किंवा त्या विभागाचा सहाय्यक निबंधक त्याचा संचालक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचा संचालक राहणार आहे. पुन्हा महसूल विभागात राष्ट्रीय महत्वाचा बाजार ज्या ठिकाणी असेल तिथले शेतकरी, त्यापैकी 2 शेतकरी, पुन्हा त्यापैकी 1 महिला असेल, अनुसूचित जाती वगैरे वगैरे, एवढं सगळं जर बघितलं तर हे सगळे अधिकारी तिथे संचालक येणार. मार्केट कमिटीचा रोजचा व्यवहार चालतो. मग हे अधिकारी पूर्ण वेळ येणार आहेत का आपलं महिन्यातल्या मिटिंगला भत्ता घ्यायला येणार आहेत, हे कुठंच कळून येत नाही. म्हणजे एका बाजूला माल शेतकऱ्याचा, त्या मार्केट कमिटीवरती शेतकरी प्रतिनिधी असले पाहिजे. ती म्हणजे माल माझ्या बापाचा आणि शेजारी येऊन विकायला बसणार, हा नवा धंदा खऱ्या अर्थानं या बिलाच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे. इथं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं हिरावून घेतलं जात आहे. म्हणजे एका बाजूला माझा बाप पिकवायला शिकला पण विकायला गेल्यावर या व्यवस्थेनं त्याला हरवला, अशी परिस्थिती खऱ्या अर्थानं या बिलाच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येत आहे. आणि म्हणून सभापती महोदय, खऱ्या अर्थानं एखादा कायदा होत असताना शेतकऱ्यावर काय परिणाम करेल याचा विचार निश्चितपणानं होणं गरजेचं आहे. आज देशामध्ये प्रचंड कायदे आहेत. जवळजवळ शेड्यूल 9 मध्ये 250 कायदे असे आहेत की ते शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहेत. शेतकऱ्याला न्यायालयामध्ये दाद सुद्धा मागता येत नाही. अत्यावश्यक वस्तू कायदा जो आहे परब साहेब, की त्या कायद्यानं शेतकरी, सगळ्या शेतकऱ्याचा माल हा अत्यावश्यक ठरवला गेला आणि जेव्हा वाटेल तेव्हा त्याच्यावर निर्यात बंदी लागते. कांद्याचा भाव वाढला, निर्यात बंदी. भाजीपाल्याचा भाव वाढला, निर्यात बंदी. साखरेला पैसे मिळायला लागलं, निर्यात बंदी. पण पार्ले पुडा का निर्यात बंदी नाही, टाटाची गाडी का निर्यात बंदी नाही, मेडिकल मधला औषधी का निर्यात बंदी नाही. निर्यात बंदी फक्त आमच्या बापाला येते. आणि तीच अवस्था आज राष्ट्रीय कृषी बाजार या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जोखडण्याचं काम या ठिकाणी या कायद्याच्या माध्यमातून होत आहे. मला एक सभापती महोदय आपल्या गोष्ट निदर्शनाला आणून द्यायचे की पणन खात्याचे मंत्री जर मार्केट कमिटीचे अध्यक्ष बनणार असतील तर मग नगर विकास खात्याचे मंत्री हे उद्या महापौर का बनणार नाही? कारण तिन्ही म्हटलं पाहिजे की ते खातं माझ्याकडे आहे. त्यामुळे तेही म्हणतील उद्या की मला बाबा आता महापौर बनायचं आहे, कारण त्या खात्याचा मी मंत्री आहे. आणि म्हणून निश्चितपणानं हे विधेयक मंजूर करत असताना शेतकऱ्याच्या अधिकारावरती खऱ्या अर्थानं गदा आणत आहे. आणि म्हणून यामध्ये मला एक कळत नाही की यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याची मागणी आहे लायसन परमिट राज खतम करा. तुम्ही सांगायला लागला की एक देश एक लायसन. ठीक आहे, तुम्ही जे लायसन देणार आहे ते लायसन पूर्वी पणन संचालक द्यायचे, ते राज्यापुरते विभागापुरते द्यायचे. आता तुम्ही देशभर एक लायसन करणार. उद्या उत्तर प्रदेश मधला आला, बिहार मधला व्यापारी आला, एक लायसन करायला हरकत नाही. पण उद्या त्याच्या बाबतीमध्ये आपण काही कायदा करणार आहे का? शेतकऱ्याचे पैसे जर वेळेवरती नाही मिळाले तर नेमकं काय करायचं या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आपण काय करणार आहे हे कुठेही या कायद्यामध्ये दिसून येत नाही. एका बाजूला राज्यामध्ये आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांच्या स्थापन केल्या. त्या सगळ्या कंपन्या आपण आता वाऱ्यावरती सोडलेल्या आहेत. त्या कंपन्यांना खऱ्या अर्थानं बळकटीकरण करायला पाहिजे होतं. त्या कंपन्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या. त्यांना आयात निर्यात केंद्र उभा करून द्यायला पाहिजे होते. कारण पणन खात्याचं काम आहे गोडाऊन उभा करून देणं, वेअरहाऊस उभा करून देणं, शेतकऱ्याच्या कंपन्याला उत्साहित करणं, त्यांना आर्थिक सहाय्य करणं आणि मुक्त बाजारपेठ कशी निर्माण होईल आणि खऱ्या अर्थानं त्या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप जास्तीत जास्त कसा कमी असेल. अरे सगळे अधिकारी जरी ते संचालक येणार असतील हे बाबू, तर या बाबूंना शेतीतलं काय माहित आहे? हे कधी गेले बाबा टमाट्याला पाणी पाजायला, बटाट्याला पाणी पाजायला? हे कधी गेले शेतामध्ये निंदायला? कधी गेले
हे ऊसाच्या कांडक्यापासून साखर होती का कारखान्यात रस गाळल्यावर साखर होती हे यांना कधी माहित पडलं? आणि मग असंच जर आपण करणार असू तर या सगळ्या बाबूंना निंदायला आमच्या शेतावर पाठवा, आमच्या शेताला पिकाला पाणी पाजायला पाठवा. हे बाबू फक्त शेतकऱ्याचं खळं लुटायला खळ्यावर का आणता? म्हणजे सगळा माल आम्ही तयार केलो, खळ्यावर आणल्यावर ह्या बाबूंना लुटायला तुम्ही घेऊन येणार. यांना 2-2 लाख पगार आहे. आता बाप आमचा एंडोसल्फान घ्यायला लागला हे बाबू काय घ्यायला लागली ती? संध्याकाळचं जरा तपासा एंडोसल्फान आहे का दुसरं काय आहे. आणि म्हणून निश्चितपणानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेताय. बरं एवढं मोठं पणन खाताय. अरे मंत्रीपद मिळालं की माणसं ढोल ताशा लावती ती. मग मार्केट कमिटीचं अध्यक्षपद पाहिजे कशाला? मला आश्चर्य वाटायला लागलं की तिकडं आपण का निघालोय खाली. म्हणजे एखाद्यानं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं सरपंच पद पाहिजे म्हणण्यातला हो प्रकार कशाला पाहिजे आपल्याला? आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा कायदा करत असताना मंत्री महोदयजी जरा शेताभातात राबणाऱ्या माणसांना बोलवायला पाहिजे होतं, शेतीमधलं कळणाऱ्या माणसांना बोलवायला पाहिजे होतं. ठीक आहे मला बोलवू नका, मी बारका गडे आहे, तुमच्या स्टेटसला परिणाम होईल, परंतु शेताभातामध्ये घाम घालते ती त्यांना तर बोलवा ना. त्यांना विचारा की तुझा माल विकायचा आहे, तुला विकायचा का तुझा माल विकायचा, हे त्याला विचारा. आज जो माल तयार करतो या शेतामध्ये सभापती महोदय त्याला माहीतच नाही नेमकं कुणाला विकायला लागली ती, त्याला काही माहित नाही. मला माहित आहे तर तुम्ही या कायद्याचं समर्थन करणार आहे, कारण मी बी मंत्री होतो. जेवढं ब्रीफिंग केलेलं असतंय अधिकाऱ्यांनी सांगितलं असतंय तेवढं आपल्याला ओके वाटतं, ते खरं नाही. आणि खऱ्या अर्थानं जग खुलं झालंय, जगाची खुली बाजारपेठ झाली आहे. पण आज शेतकऱ्याला मात्र खुली बाजारपेठ अजिबात नाही आहे. साखर कारखान्याच्या मध्ये सभापती महोदय तुम्हाला माहित आहे 25 किलोमीटरचं अंतर आहे. 25 किलोमीटर मध्ये परब साहेब दुसऱ्यानं कारखाना काढायचा नाही. त्याला अंतराची आट घातली म्हणजे ऊस आमचा तो गाळायचा का चुलीत घालायचा हे आम्ही नाही ठरवायचं, त्या कारखानदारांनी ठरवायचं. म्हणजे पिठाच्या चक्क्या किती बी चालते, त्या बिअरबारची दुकानं किती बी चालती ती, पण कारखाना मात्र 25 मध्ये घालायचं नाहीत. कारण हिने परब साहेब प्रत्येकानं कारखानं वाटून घेतले. ते आमच्या बंटी पाटील साहेबांना माहित, एकाकडे 50-50 कारखाना येतं, 40-40 कारखाना येतं. म्हणजे शेतकऱ्यानं काही करायचं नाही, ऊसापासून इथेनॉल करायचं नाही. आज तीच अवस्था आहे. राष्ट्रीय बाजार तुम्ही एका बाजूला ही कल्पना मांडत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला कुठंच तुम्ही त्याचं हित जोपासलं नाही. अरे शेतकरी जर स्वतः विकणार असेल, स्वतः मार्केटिंग करणार असेल, काही शेतकरी एकत्रित येऊन कंपनी काढून जर बाजार समिती उभा करणार असतील तर त्याला पणन खात्यानं खऱ्या अर्थानं आर्थिक मदत केली पाहिजे. पायाभूत सुविधा पणन खात्यानं खऱ्या अर्थानं त्याला दिले पाहिजे ती. पण आपण तशा पद्धतीचं अजिबात करायला तयार नाही. सभापती महोदय, मोदी साहेबांनी 3 कृषी कायदे आणलेले होते. त्याला शरद जोशीच्या संघटनेनं आणि आम्ही पाठिंबा दिला होता. ते 3 कायदे काय होते? शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा कायदा. म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला व्यापाराला प्रोत्साहन आणि आम्ही सुविधा देणार. हिने काय केलं? पहिल्या मार्केट कमिट्या होत्या ते गडी आमच्या खळ्यावर होतं, तर आता ही नवं गडी खळ्यावर यायला लागलं. म्हणजे खऱ्या अर्थानं परब साहेब विधेयक बी 8:32 येतंय. हा सुद्धा योगायोग आहे, कारण शेतकऱ्याचं खळं रात्रीच लुटलं जात. कारण दिवसभर काम करून तो बिचारा घरात येऊन झोपतो, त्यावेळी खरा धोका शेतकऱ्याला असतो. आज तीच अवस्था चाललेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं हे विधेयक आणत असताना मोदी साहेबांनी दुसरा कायदा सांगितला, शेतकरी सक्षमीकरण आणि संरक्षण, किंमत हानी आणि शेती सेवा कर कायदा. म्हणजे खऱ्या अर्थानं
शेतकऱ्याला स्वतः करार शेती करता आली पाहिजे, त्याच्या कंपन्या उभा राहिल्या पाहिजे त्या. आणि तिसरा कायदा सांगितला जीवनावश्यक वस्तू सुधारणा कायदा. म्हणजे आम्ही कधीही निर्यात बंदी लावतो, कोणताही माल आयात करतो, त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणानं सुधारणा करू हे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या उलट खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कायद्याच्या माध्यमातून होईल असं मला दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करतो की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सुधारणा करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जर सुधारणा नाही केली तर निश्चितपणानं या देशातला आणि आपल्या राज्यातला शेतकरी या निमित्तानं मोठ्या प्रमाणात भरडला जाणार आहे. तुम्ही जे लोक प्रतिनिधी त्याच्यावर निवडणार आहे ते प्रतिनिधी नेमकं कशा पद्धतीने निवडणार? म्हणजे सरकारला वाटलं राजकीय कार्यकर्त्याची माझ्या सोय करायची आहे, जा मार्केट कमिटीवर संचालक. अरे आपण सोय करायसाठी शेतकऱ्याचं खळं आहे का? ह्याचा कुठेतरी खऱ्या अर्थानं आपण विचार करणं गरजेचं आहे. दुसऱ्या राज्यातलं 2 प्रतिनिधी आपण आणणार आहे त्या मार्केट कमिटीमध्ये. अरे ते आणत असताना ते अशी येतील का? असा काही गोषवार आहे का आपल्याकडं की निव्वळ पोट किती जणांचं शेतीवर आहे? सगळेच म्हणतात मी बी शेतकरी आहे, ते नुसतं आपल्या नावावर सातबार आहे, आपलं पोट नाही त्याच्यावरती. निव्वळ शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची आजही आपल्याकडे जनगणना नाही. मग तिथं आपण कुणाच्या सोय करायला लागलो या हे सुद्धा बघणं खऱ्या अर्थानं या निमित्तानं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे विधेयक आणत असताना शेतकऱ्याला आपल्याला त्या ठिकाणी उभा कसा करता येईल, त्याला बाजार कसा मिळवून देता येईल या दृष्टीनं आपण या ठिकाणी काम करणं अत्यंत गरजेचं होतं. परंतु दुर्दैवानं तसं होताना मला या ठिकाणी निश्चितपणानं दिसून येत नाही. आणि म्हणून हे जे विधेयक आज आलेलं आहे हे विधेयक निश्चितपणानं शेतकरी या विधेयकाच्या माध्यमातून बाजारपेठेला खऱ्या अर्थानं मुकला जाणार आहे. परब साहेब, मार्केट कमिटीचा कायदा असा आहे की मुंबईमध्ये शेतकरी डायरेक्ट स्वतःचा माल घेऊन येऊ शकत नाही. आला तर त्याची गाडी जप्त होती, त्याला मार्केट कमिटीलाच जावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो की शेतकरी कुठेही विकू शकतो, नाही विकू शकत. तो जर कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये गेला आणि माल विकायला लागला तर त्याची गाडी अडवली जाते आणि त्याची आडत जे काही तोला अमुक तमुक सगळं त्या ठिकाणी लावलं जातं. म्हणजे आम्ही खऱ्या अर्थानं मुक्त बाजारपेठेची मागणी करत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय बाजार योजनेच्या माध्यमातून काय धोका आहे तर हाय ते या मार्केट कमिटीवरती परत सरकारचा कब्जा आहे, परत अधिकाऱ्यांचा कब्जा आहे. लायसन परमिट राज खतम झालं पाहिजे ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची मागणी आहे. आणि आम्ही त्याऐवजी हे राज कसं भक्कम उभा राहील या दृष्टीनं प्रयत्न करतोय. जर समजा त्या मार्केट कमिटीमध्ये काय आडत्याचं माझं भांडण झालं, व्यापाऱ्याचा माझा काही वाद तयार झाला, तिथं काय परिस्थिती गंभीर उद्भवली तर मी कुठल्या संचालकाकडे जाणार? तो शेतकरी सांगलीच्या मार्केटमध्ये काही वाद निर्माण झाला तर तो मुंबईला चेअरमन असणार कोण? पणन मंत्री. त्याला भेटायचं कवा? कसं भेटायचं? त्याला मंत्रालयात प्रवेश मिळणार का? त्याला कसं कळणार पणन मंत्री इथं आहे? बरं ते कोल्हापूरमधनं निघालं, नागपूरमधनं निघालं, तोपर्यंत त्याचा माल विकण्याच्या क्वालिटीचा राहील का? तो माल तिथं राहील का? काय तिची शाश्वती? कुठं हुडकायचा पणन चेअरमन? म्हणजे हे नेमकं चाललंय काय? आणि म्हणून निश्चितपणानं मला आश्चर्य वाटतं की आपल्याला म्हणजे मी सभापती महोदय माफी मागतो, उच्च पदावर गेल्यानंतर सुद्धा माणसांना का मोह सुटत नाही की खायचं सुद्धा मला मिळालं पाहिजे? का असं निर्माण होतं? का अशी परिस्थिती तयार होती? त्याच्या मागचं कारण काय? अरे खऱ्या अर्थानं पणन खात्यानं म्हटलं पाहिजे होतं की मी मुक्त व्यापार पेठेचं समर्थन करतोय, शेतकऱ्याला कुठेही माल विकावा त्याला आम्ही संरक्षण देऊ, शेतकऱ्याला आम्ही परदेशात माल पाठवायला प्रोत्साहन देऊ, त्याच्यासाठी आम्ही अनेक योजना आणू हे सांगायला पाहिजे होतं. त्याच्याऐवजी काय केलं? राष्ट्रीय बाजार हे गोंडस नाव दिलं आणि या गोंडस नावाच्या आधारे खऱ्या अर्थानं या बाजार कमिटीवरती
ज्यांना शेतीचं काही ज्ञान नाही असे लोक त्या ठिकाणी आणले. अरे राष्ट्रीय कृषी बाजार आणि डायरेक्टर कोण? पणनचा संचालक होणार, सहाय्य निबंधक होणार, पणन मंडळाचा संचालक होणार. म्हणजे एवढे सगळे संचालक, अरे बाबा नोकरी करता कशाला? यांनी सगळ्यांनी राजीनामा देणार आहेत का? या बाबा संचालक होयाला. एवढी तुम्हाला आवड कशी काय झाली शेतकऱ्याचा माल विकायचा? कसे काय निघाले चमच्यानं खाणारे? मला समजणं झालंय. आणि म्हणून ह्या विधेयकावर मी बोलत असताना मी एवढ्यासाठी या ठिकाणी बोलतोय की 2 महात्म्याच्या आज जयंती आहेत. आदरणीय शरद जोशी ज्यांनी शेतकऱ्यांचा लढा उभा केला. ज्यावेळी या सभागृहाचा या विधेयकाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून शेतकऱ्याच्या पायात पडत असलेल्या बेड्या त्याला विरोध करत होता हे इतिहासामध्ये एक तरी सोनेरी अक्षरानं वळ त्या ठिकाणी लिहावी लागेल. आणि म्हणून निश्चितपणानं याचा फेरविचार मंत्री महोदयांनी या ठिकाणी करावा असं मला निश्चितपणानं या माध्यमातून सुचवावं असं वाटतं. कारण मंत्री महोदय तुम्हीही खऱ्या अर्थानं धुळे जिल्हा हा जर बघितला तर एक चळवळीचा जिल्हा म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला परिचित होता. आणि म्हणून एक चळवळीच्या जिल्ह्यातून आलेला मंत्री हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाजूनं या ठिकाणी उभा राहिला. अशा पद्धतीची एक आपल्या विषयीची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये जावी अशी माझी कळकळीची आपल्याला या ठिकाणी विनंती आहे. मी जाता जाता आपल्याला एवढं एक सूचित करू शकतो की हे विधेयक खरं बघितलं तर आणायची काही गरज नव्हती. कारण आपण जर बघितलं तर अनेक कायदे या ठिकाणी आहेत. कारण आपण आपल्या अनेक मार्केट कमिट्या या राज्यामध्ये आपण निर्माण केलेल्या आहेत. या मार्केट कमिट्यांचा एक आदर्श आपण खऱ्या अर्थानं देशाला घालून दिलाय. राष्ट्रीय कृषी बाजारला मंत्री महोदय माझा विरोध नाही, सभापती महोदय चांगली गोष्ट आहे. एक देश एक बाजारपेठ असली पाहिजे, जगाची एक बाजारपेठ असली पाहिजे, मला जगात कुठेही जाता आलं पाहिजे ह्या भावनेचा मी माणूस आहे, त्याला माझा पाठिंबा आहे. पण या गोंडास नावाच्या आडोशाला जे कटकारस्थान लुटीचं दडलं या कटकारस्थानाला खऱ्या अर्थानं माझा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी माझा विरोध आहे. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी बोलत असताना मी 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की हा अध्यादेश म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लोकशाहीचा अंत आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबणे, लोकशाही पद्धतीने निवडून आलेली शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त करणे हे शेतकरी विरोधी पाऊल आहे. नोकरशाहीचा प्रभाव राजकीय हस्तक्षेपाच्या जागी आता थेट सरकारी आणि नोकरशाहीचा हस्तक्षेप या ठिकाणी वाढेल. अधिकार कमी करणे, या बदलामुळे बाजार समित्या आर्थिकदृष्ट्या अधिक कमकुवत होतील आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. याच एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री बाजार समिती योजना आपण काढली. 65 तालुक्यामध्ये नव्या बाजारपेठा आपण निर्माण करण्याचा निर्णय घेतला. मंत्री महोदय, राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा जर द्यायचा असेल तर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिगर धोंगडे नावाचं गाव आहे, आदिवासी गाव आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन रयत बाजार नावाचा बाजार उभा केलाय. गेली 5 वर्ष झाली शेतकऱ्याची पोरं तो बाजार चालवत आहेत आणि तिथून रोज 100-150 गाड्या भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यात जात आहे. कुठं आहे तिथं कोण IAS अधिकारी? कुठं आहे तिथं पणन मंडळाचा संचालक? कुठं आहे तिथं सहाय्यक निबंधकाचा संचालक? खऱ्या अर्थाने हे आपले आदर्श आहेत. असे बाजार खऱ्या अर्थानं आपल्याला निर्माण करता आले असते. परंतु हे जर पाहिलं तर मला वाटतं एकच की अमोलजी की ही शेतकऱ्याच्या पायामध्ये साखळ दंड आहे. मी तर याचं वर्णन करेन, शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मी आवाहन करेन,
जंजीर नहीं कटती, जंजीर नहीं कटती तो अपना पैर काट लो, जंजीर नहीं कटती तो अपना पैर काट लो, लंगड़ा कर के चलो, लंगड़ा हो के चलो, मगर आझादी से चलो. आणि म्हणून आम्हाला आमच्या आझादी पाहिजे, आम्ही आझादी मागतोय. पण हे विधेयक शेतकऱ्याला आझादी देत नाही, त्याच्या पायामध्ये खऱ्या अर्थानं बेड्या घालत आहे. त्याचं भले कितीही समर्थन होईल, परंतु शेतकरी मात्र त्याचं समर्थन करू शकत नाही. आणि म्हणून या विधेयकावरती बोलत असताना एक गोष्ट या ठिकाणी मी अधोरेखित करतो. सभापती महोदय, एक कविता आहे, हे शेतकरी राजा अशी कोणती तुला सजा, वाईट जीवाची ही दशा, नाही उमदीची आशा. शेतकरी म्हणून गुणगान तुझे, तुटपुंजा शेतीवरती जगण्याचे ओझे. आनंदाचे जीवन नाही, नित्य तुझे मरण, निसर्गाचा कोप होता, दुष्काळातलं तुझं जगन. हाताचे पीक जाते, जगणे झाले कठोर, गुरे डोरे पाण्या वाचून मरती धरतीवर. धरती माता मोकलून रडे, वर्षानुवर्ष वाचवा माझी लेकरे, सारा भार आता देवा तुझ्यावर. खऱ्या अर्थानं आज परमेश्वराशिवाय वाचवणारा या धरतीवरती शेतकऱ्याला कोण आहे का, अशी आज एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला म्हणावं लागतं, मित्र कोण आणि शत्रू कोण, गणित साधे कळले नाही, नाही भेटला कोण असा, ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो, मी कधीच दरवळलो नाही, ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी, त्याच्यापासून पळालो नाही, समोर गेलो संकटाना, त्यांना पाहून वळलो नाही. पाऊल टाकले दुःख सारे, पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळलो नाही. आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही. कधी न सोडली कास सत्याची, खोट्यात कधीच मळलो नाही. रुसून राहिले माझ्या अगदी जवळचे, पण मी कुणाला कळलोच नाही, मी कुणाला कळलोच नाही. अशी अवस्था कार्यार्थानं शेताभातामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याची आज निर्माण झालेली आहे. मी पणन खात्याचा मंत्री होतो त्यावेळी आडात नेमानमुक्त, भाजीपाला नेमानमुक्त हा निर्णय घेतला. आणि त्यावेळी सांगितलं की शेतकरी त्याचा माल कुठेही विकायला उभा असेल. त्यावेळी सगळ्या बंडी पाटील साहेब साक्षीदार आहेत, सगळ्या मार्केट कमिट्या बंद पडलेल्या होत्या. आणि काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. सगळा मीडिया सांगायला लागला की भाजीपाल्याचे भाव आकाशाला भिडले. पण त्यावेळी शेतकऱ्याच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या, त्या तरुण मुलांना आम्ही आवाहन केलं की भाजीपाल्याची वाहनं भरून तुम्ही मुंबईच्या दिशेने या. मी राज्यमंत्री होतो सभापती महोदय, राज्यमंत्री म्हणजे अर्धा मंत्री, तरी सुद्धा त्या ठिकाणी मी आवाहन केलं. शेतकऱ्याची पोरं ट्रक घेऊन भाजीपाल्याचे आले. बंटी पाटील साहेब दादरला सकाळी संगमनेरवरनं एक शेतकऱ्याचा पोरगा आला होता आणि त्याच्यामध्ये मेथीच्या पेंड्या होत्या. त्यावेळी तिथल्या व्यापाऱ्यांनी त्याला विकायला अडवलं. आणि मी ज्यावेळी गेलो त्यावेळी तो पोरगा, त्याचा बाप त्या टेम्पो मधनं उडी मारून मला मिठी मारली आणि म्हणलं मला हा मेथीच्या पेंड्या विकायच्या आहेत, पण या ठिकाणी मला अडवलं जातं, मारहाणीची भीती दाखवली जाते. सभापती महोदय, त्या टेम्पो मध्ये मी चढलो आणि त्या लेकराला सांगितलं की तुला कुठेही तुझा माल विकता येईल, या राज्याचा पणन मंत्री तुझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. या पहिल्यांदा त्या शेतकऱ्याचा पोरगा एक पिंडी 20 रुपयाला बोलायला लागला. त्याला मी सांगितलं, अरे एक जोडी 20 रुपयाला का बोलतो, एक जोडी 100 रुपयाला बोल. तो पोरगा कानात येऊन म्हणला, भाऊ एवढा पैसा कधीच मिळाला नाही. अरे बोल, आज तुला पैसा मिळणार आहे, कारण आज तुला विकायची संधी मिळते. आणि 100 रुपयाला एक मेथीच्या एक जोडी त्या पोरानं विकली. पैसे घेताना झुंबड उडली. पहिल्यांदा त्यानं पोत्यात पैसे घेतलं
आणि जाताना मला फोन करून सांगितलं, भाऊ पहिल्यांदा मी शेतकऱ्याचं लेकरू पोत्यात पैसे घेऊन निघालो या. अरे ही कल्पना आहे मुक्त बाजारपेठेची आणि आम्ही राष्ट्रीय बाजार संकल्पना गरज आहे त्याची. माझा मंत्री महोदय त्याला विरोध नाही, पण संचालक कोण? बाबू. त्यांना कुठला वेळ मिळणार? अरे आयुक्त कार्यालयामध्ये पणन संचालक असू नाही तर सहकार आयुक्त असू, अरे सामान्य माणसाला नाही पाय ठेवायला तिथं जागा मिळत नाही, त्याला प्रवेश मिळत. कोण त्याचं दुःख ऐकणार? आणि म्हणून खऱ्या अर्थानं राज्यभर त्या काळामध्ये आम्ही प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बाजार उभा केले. मंडी पाटील साहेब आपण कोल्हापूरला केला होता, आपण पुण्याला केला होता, विधान भवनासमोर आपण शेतकऱ्याचा बाजार उभा केला. आज ते बाजार गेले कुठं? काय झालं त्या बाजारांचं? म्हणजे शेतकऱ्याला बाजारात येऊ द्यायचं नाही, विकू द्यायचं नाही, त्यानं फक्त गुलामासारखं तिथं राबत राहिलं पाहिजे आणि स्वच्छ चांगला ताजा माल मला आणून दिला पाहिजे. आणि मग ते विकायचं नियोजन, लुटायचं खऱ्याचं नियोजन आम्ही करतो. फक्त त्याला आम्ही नावं देतोय राष्ट्रीय कृषी बाजार. आता तुला अख्खं राष्ट्र लुटायला येणार आहे. पूर्वी तुला एक मार्केट कमिटी तालुक्याची घड्याळ लुटत होती, आता आम्ही सगळी मिळून लुटायला यायला लागलोय. आता नुसते सगळी नाही तर 2-2 लाखाच्या बाबूंना घेऊन यायला लागलोय. का 2-2 लाखाचे बाबू इथं संचालक पाहिजे ते? तर हिशोब चुकला नाही पाहिजे, व्यवस्थित कागदावर हिशोब लुटीचा मांडला पाहिजे. कशासाठी? काय त्यांचा संबंध? का ते यायला लागले याच्यामध्ये? काय त्यांचं योगदान शेतीमध्ये? काय म्हणून ते आमच्या शेतकऱ्याचा शेतमालाचा भाव ठरवणार? काय त्यांना अधिकार? आणि म्हणून निश्चितपणानं आपण मार्केट कमिटींच्या मध्ये करा सुधारणा, जरूर करा, पण शेतकऱ्याच्या कंपन्या भविष्य काळामध्ये आपल्याला ताकदीनं उभा कराव्या लागतील. कारण शेतीचे तुकडे पडायला लागलेले आहेत. 10 गुंठ्याचा शेतकरी, 15 गुंठ्याचा शेतकरी त्याचा भाजीपाला घेऊन तो नाही बाजारात जाऊ शकत. त्याला 100 शेतकरी, 200 शेतकरी, 300 शेतकरी, 500 शेतकरी एकत्रित यावे लागतील. क्लस्टर बनवावं लागेल, त्याला पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, त्याला आर्थिक मदत करावी लागेल. त्याच्यासाठी ग्रेडिंग पॅकिंग हाऊस उभा करावे लागतील, कोल्ड स्टोरेज उभा करावे लागतील, गोडाऊन उभा करावे लागतील, वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल, त्याला निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल. खऱ्या अर्थाने हे काम पणन खात्याचं आहे. पणन खात्याचं बाजारात जाऊन खरेदी विक्री करण्याचं काम नाही आहे. बाजारात जाऊन पणन खातं व्यापारी बनवू शकत नाही. व्यापाऱ्याचं काम माझं नाही आहे. मला जर कोण म्हणलं की मी या खात्याचा चेअरमन, खात्याचा मंत्री आहे, म्हणून मी त्या जर उद्या पशुसंवर्धन मंत्री सुद्धा दुग्ध विकास मंत्री बंटी पाटील साहेब म्हणायला लागतील की मला गोकुळचं चेअरमन व्हायचं आहे, मला गावातल्या दूध डेअरीचा चेअरमन व्हायचं आहे. अरे आपण धोरण करताय, आपण धोरण ठरवणारी माणसं आहोत, आपण व्यापार करणारी माणसं नाही आहे. आपण धोरण ठरवायचं असतंय, आपण संरक्षण द्यायचं असतंय, आपण खऱ्या अर्थानं त्या व्यवसायाला चालना द्यायची असती. आपण त्या दुकानाचं मालक नसतो व्हायचं, त्या दुकानदार म्हणून नसतं बसायचं. आणि म्हणून निश्चितपणानं हे विधेयक खऱ्या अर्थानं या ठिकाणी मांडत असताना मला ह्याच्यातून शेतकऱ्याचं काहीतरी भलं होणार आहे असं मात्र निश्चितपणानं या विधेयकाच्या माध्यमातून मला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि म्हणून एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून ठीक आहे, बाबूंच्या एवढं आम्ही शिकलो नसल्यामुळं आम्हाला समजत नसेल शब्दाचं खेळ, परंतु 40 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून एक IAS असणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने मी चळवळीमध्ये आम्ही काम केलं. शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये आम्ही येरवडा भोगला, आम्ही कळबा जेलला गेलो, लाट्या काट्या खाल्ल्या, रक्त सांडलं, अनेक शेतकऱ्यांनी बळी दिले. की कशासाठी दिले? की मला माझ्या पायातल्या बेड्या तुटल्या पाहिजे, त्या माझ्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. अगदी विदर्भानं खऱ्या अर्थानं कापूस आंदोलनानं कसं आंदोलन करावं हे शिकवलं. आणि म्हणून आमचा अभ्यास कमी असेल पण आमचा अभ्यास घामाला दाम मिळणारा हा आहे. आमचा अभ्यास
शेतकऱ्याचं खळं लुटलं गेलं नाही पाहिजे हा आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या विधेयकाच्या माध्यमातून ही नवी बाबूशाही आहे. शेतकऱ्याच्या खळ्यावरती जन्माला येत आहेत. पूर्वी आम्ही म्हणायचं की शेतकऱ्याला आडत्या लुटतोया, व्यापारी लुटतोया, मार्केट कमिटी लुटतोया. आता बाबू बिल यायला लागला. म्हणजे असं काय शेतकऱ्यानं पाप केलं तर की अजून वाटेकरी त्यात शिल्लक राहिलेले होते ते सुद्धा सगळे वाटेकरी शेतकऱ्याच्या खळ्याच्या दिशेनं धावायला लागले. मला हरकत नाही, राष्ट्रीय बाजार ही योजना आपली सुंदर आहे. जसं हे बाबू इकडे येतात तसं या बाबूंना राष्ट्रीय साखर कारखानदारी सहकाराची असं करा आणि या बाबूंना कारखान्यावर डायरेक्टर करून दाखवा, दूध संघावर डायरेक्टर करून दाखवा, यांना सूतगिरणीवर डायरेक्टर करून दाखवा, या बाबूंना टाटा बिर्लाच्या कारखान्याचं डायरेक्टर करून दाखवा. का होत नाही? परिवहन मंत्र्याला टाटाचा डायरेक्टर झाला पाहिजे. रिलायन्स कंपनीचा गाड्या तयार होत असतील तर त्याचा परिवहन मंत्री चेअरमन झाला पाहिजे. कारण हे नेमकं सुपीक पीक कुणाच्या डोक्यातनं तयार झालं की बाबा आपल्याला ही एक मोठी संधी आहे की आपल्याला आता शेतकऱ्याच्या खळ्यावरती निश्चितपणानं जाता येईल. आणि म्हणून या ठिकाणी मी सभापती महोदय या बिलाच्या निमित्तानं बोलत असताना आज शेतकऱ्यांची अवस्था फार कठीण आहे. कारण लातूर जिल्ह्यामध्ये मेडिकलची परीक्षा पास झालेली मुलगी सरकारी नियमानुसार सुट्ट्या भरायला तिच्याजवळ पैसे नव्हते म्हणून तिने आत्महत्या केली. आणि मुख्यमंत्र्यांना त्यावेळी पत्र पाठवलं, एकनाथ शिंदे साहेब होते, आणि माझ्या बापाला कापसाला भाव मिळाला नाही, नापीक झालं, म्हणून मी मेडिकलची फी भरू शकत नाही, म्हणून मी आत्महत्या करतो. माझ्या बापाला मला कर्जबाजारी होऊ द्यायचं नाही, पण इतर लेकरा बाळांची तुम्ही काळजी घ्या. त्यावेळी राज्यातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण आपल्या सरकारनं मोफत केलं. म्हणजे एका बाजूला शेतकरी अशा पद्धतीनं संकटामध्ये आज सापडलेला आहे आणि त्या संकटावर मात करायला आपलं काय धोरण असलं पाहिजे याचा काही ठाव ठिकाणा नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आज या ठिकाणी या विधेयकाच्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की तुम्ही कापूस पट्ट्यातून खऱ्या अर्थानं तुमचं नेतृत्व आलं, कडधान्य तुमच्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वेळा तुमच्या आमच्या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शेतीच्या प्रश्नावरती चर्चा होत असतात. मी फक्त मंत्री महोदयांना सांगेन की मी तुम्हाला बोललो होतो की शेतीवर अभ्यास करणारी माणसं या राज्यामध्ये आहेत, आपण त्याला बोलवूया. आणि मार्केट हे जे पणन खातं आहे, मार्केटिंग खातं आहे, हे खरंच महत्वाचं खातं आहे. कारण आज शेतकऱ्यासमोर सगळ्यात महत्वाची मोठी अडचण कोणती असेल तर आपला शेतमाल कुठं विकायचा. ठीक आहे, माझ्या शेतामध्ये मी पिकवायला सक्षम आहे, पण पिकवलेलं मी कुठं विकणार? मला परदेशामध्ये भाव मिळतोय पण मी कसं पाठवणार? याची चिंता खऱ्या अर्थानं आज शेतकऱ्याच्या समोर आहे. एक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी शिंदेची नाशिकला आहे. जगातलं वाण आणलं त्या माणसानं, जगामध्ये तो माल घेऊन निघाला. वेगवेगळं द्राक्षाचं वाण, डाळिंबाचं वाण तो द्यायला लागला. मंत्री महोदय, अशा कंपन्या भागाभागामध्ये निर्माण झाल्या पाहिजे. तिथं आमची लेकरं बाळं येतील, त्या कंपनीचे ते प्रमुख बनतील, तिथं नोकऱ्या निर्माण होतील, हाताला रोजगार मिळेल. पण राष्ट्रीय कृषी बाजार या कमिटीमध्ये आपण सगळे बाबू लोक आणि शासनाच्या मर्जीतले लोक तिथं डायरेक्टर म्हणून येणार. हे काय शेतकऱ्याचं भलं करणार? पण राज्यामध्ये 30 राष्ट्रीय मार्केट कमिट्या जर झाल्या तर 30 मार्केट कमिटीचं तुम्ही चेअरमन होणार का? तुम्ही कधी जाणार तिकडे फिरायला? कधी जाऊन त्या ऑफिस मध्ये बसणार? मुद्देसूद मार्केटिंग करणार आहे तुम्ही? म्हणजे ही मार्केटिंग मुंबईत बसायचं आणि टीव्हीवर बघायचं, परत मुंबईत बसून ऑनलाईन शेतमाल नाही विकता येत, नाही शेती ऑनलाईन करता येत. आणि म्हणून निश्चितपणानं या संदर्भामध्ये आपण एक चांगला विचार करणं अत्यंत गरजेचं होतं. पण तो विचार
या ठिकाणी केलेला मला दिसत नाही. खऱ्या अर्थानं आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी 2-3 दिवस एवढी चांगली विधेयकं मांडली. आम्ही त्यांचं एवढं स्वागत केलं की आम्हाला वाटलं त्यांना खांद्यावर घ्यावं आणि गावाकडे जाऊन शेतकऱ्याच्या समोर नाचत त्यांचा सत्कार करावा. पाणंद रस्त्यासारखा ऐतिहासिक निर्णय घेतला. पण आज गावाकडे गेलो आम्हाला सांगावं लागेल शेतकऱ्यांना, तुम्हाला आता तालुक्याला कापलं जात होतं, आता राष्ट्रीय बाजार नावाने एक मोठा बाजार आम्ही उभा करणार आहे आणि तिथं सगळ्या कुटुंबाला कापायला घेऊन जाणार आहे. शरद जोशी म्हणलेले होते की मार्केट कमिट्या ह्या शेतकऱ्यांचे कत्तलखाने आहेत आणि हे सत्य होतं. हे सत्य आहे. कारण मार्केट कमिटीमध्ये जाणाऱ्या लोकांना शेतकरी मुक्त व्हावं वाटत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मंत्री महोदय तुम्ही कितीही हसा काय करा, मी जे बोलतोय ते महाराष्ट्रातला शेतकरी ऐकतोय. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला माहित आहे की त्याच्या बाजूनं कोण आहे, त्याच्या हितासाठी कोण लढतंय. आमचा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही गावगाड्यातल्या बळीराजाच्या बाजूनं बोलत राहो, लढत राहो. कारण तो आहे म्हणून आम्ही तो उभा आहे. तो आम्हाला 2 वेळचं खायला घालतोय म्हणून आम्ही चालतोया, म्हणून आम्ही बोलतोया. आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याच्या घरावर जर संकट येत असेल तर आम्हाला कोण म्हणत असेल सदाभाऊ दार लावून बसा. सभापती महोदय त्याच्याऐवजी आम्ही 20 पिऊ पण दार लावून बसणार नाही. हे मी तुम्हाला या पवित्र सभागृहात तुम्हाला सांगतो. नाही बसणार आम्ही दार लावून. कारण शेतकऱ्याला मुक्त बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी शरद जोशींनी लढा दिला. आयुष्यभर ते लढले. कृषी नीती त्यांनी तयार केली, टास्क फोर्स तयार केला. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी रिपीटेड नको मुद्दे नाही. त्यामध्ये कृषी नीतीमध्ये मी रिपीट करत नाही. कृषी नीतीमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं होतं की शेतकऱ्याची धोरणं काय असावी ती. परंतु या बिलावर बोलत असताना सभापती महोदय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या समोर प्रश्न आहे तो मार्केटिंगचा आहे. म्हणून हा विषय महत्वाचा आहे. आता माझ्या बापाला पेरावं कसं, कोणतं बी पेरावं, कधी पेरावं, कुठला ट्रॅक्टर वापरायचा, किती नंबरचा नांगराचा फळ वापरायचा, सगळं त्याला माहित आहे. आता कुणी सांगायची गरज नाही त्याला 9 नंबर लावायचा का 16 नंबर, त्याला सगळं कळतं. या प्रश्न आहे त्याच्या समोर पिकवलेलं विकायचं कसं. कारण तो विकू शकत नाही. अनेक बंधनं आज त्याच्यावरती खऱ्या अर्थानं लादलेली आहेत आणि नवं राष्ट्रीय बाजार या नावाखाली एक नवं बंधन हा डायनासूर आहे. बंडी पाटील साहेब हा डायनासूर आहे. म्हणजे तो डायनासूर याला लागलेला आहे आणि हो अख्खं घर गिळणार आहे. अख्खं शेतकऱ्याचं गाव हा डायनासूर गिळणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं काय विधेयक येत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा अधिकार काय. या राष्ट्रीय बाजार समितीवरती परब साहेब जे शेतकरी शेतात पिकवत आहेत ते मतदानातून तिथे संचालक झाले पाहिजे होते. पण जे पिकवत नाहीत ते संचालक. पण कशासाठी माझं मी रिपीट घेत नाही. त्यांना वर वर अजून कुठं नेता आलं तर न्या. निदान आता आमच्या खळ्यावर या बाबूडला आणू नका. त्यांच्या धोरणानं लेखणीनं जेवढं आमचं वाटोळ होयाचं तेवढं झालंय, आता भात झालं. आणि म्हणून सभापती महोदय एकदा शेतीचं सुद्धा राष्ट्रीयकरण करून टाकूया आणि त्या शेतीवरती आम्हाने तुम्ही एका शिपाई एवढा पगार देऊन टाका. महिन्याला 30,000 40,000 5 माणसं असली महिन्याला 2 लाख द्या. आम्ही 8 तास ड्युटी करतो, निवांतवानी घरात झोपतो. कारण तिथं चिंता नाही. मग पगार मिळायला लागलो त्याला दुष्काळ बी येत नाही, महापूर बी येत नाही, गारपीट बी होत नाही, वादळ बी होत नाही, काहीच नुकसान होत नाही ना. सगळं नुकसान आम्ही सोसायचं. वादळाला, गारपिटीला, पावसाला सगळ्याला आम्ही पुढे जायचं. आणि दुसऱ्या बाजूला विकायचं स्वातंत्र्य मात्र आमचं हिरावून घ्यायचं. हे अजिबात चालणार नाही. अयोग्य आहे. विकायचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. शेतकऱ्याच्या पायातले साखळदंड तुटले पाहिजे ते ही माझी ठाम भूमिका आहे. आणि या
राष्ट्रीय बाजार समितीवरती, राष्ट्रीय कृषी बाजार समितीवरती हे बाबू का यायला लागले? काय यांचा संबंध आहे आमच्या शेतकऱ्याशी? काय हिने आम्हाला योगदान दिलंय? हे कोण ठरवणार आमच्या शेतमालाचा भाव? यांना कुणी दिला हा अधिकार शेतकऱ्याचं खळा लुटण्याचं? हे अजिबात चालणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं शेतकऱ्याला मोकळीक द्या, त्याला संरक्षण द्या, त्याचा माल विकायसाठी पायाभूत सुविधा उभा करा. तुम्ही त्याच्यासाठी आपली दुकानं लावून बसू नका. आम्हाला कुणाच्या दुकानाची गरज नाही. अरे माझ्याही बापाचं लेकरं बाळ शिकली ती, आम्हाला पैसे मोजायला येते ती, आम्हाला आकडे मांडायला येते ती, आम्हाला अमेरिका, जपान, इस्रायल तिथं शेती काय आहे, भाव काय आहे आम्हाला समजतंय. त्याच्यासाठी कोण आयस आणून बसवू नका. आणि तो जर आयस बसवायचा असेल तर त्याला शेतावर बी पाठवावं. येऊन दे संध्याकाळचं उसाला पाणी पाजायला. मग सापाच्या मुंडक्यावर पाय पडले त्याला कळतं या की साखर कशी निघती या. आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी हे विधेयक शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, हे विधेयक शेतकऱ्याच्या पायात बेड्या घालणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं याच्यामध्ये काय सुधारणा होणं गरजेचं आहे. मला माहित आहे मंत्री महोदय मंजूर होणार आहे, मला त्याबद्दल दुमत नाही माझं, तुम्ही मंजूर करा. परंतु गावागावातला शेतकरी मात्र या विचाराच्या बाजूनं असणार नाही, हे या ठिकाणी मी निसकून सांगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. सूचना मागे घ्या.